तर सोलापूर जिल्ह्यातल्या एका गावात एका 16 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आईच्या मृत्यूच्या नैराश्यातनं या युवकाने टोकाचं पाऊल उचललंय। शिवशरण तळकोटी असं त्याचं नाव आहे। त्यानं त्याच्या मामाच्या घरी आत्महत्या केली। शिवशरण 11वीत होता। 3 महिन्यापूर्वीच त्याच्या आईचं निधन झालेलं कावेळीनं आईच्या मृत्यूमुळे त्याला धक्का बसलेला आणि शिवशरण यांनी मरताना आपल्या व्यथा चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत। आत्महत्या करताना सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया त्यानं चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे। आत्महत्येपूर्वी त्यानं पत्र लिहिलं, मी शिवशरण, मी मरतोय कारण मला जगण्याची इच्छा नाहीये। माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होतं, पण मी मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो। माझ्या मरण्याचं कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली आणि तू जास्त तणावात कायस, माझ्याकडे ये असं म्हणून तिनं मला बोलावलं। त्यामुळे मी मरण्याचा विचार केला। मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय। माझे लाड पुरवले। मामा, मी मरतोय। मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव। मी कुठेही जाणार नाही, परत येणारे वाट बघा। मामा, तुला एक सांगायचंय, आजीला पप्पाकडे पाठवू नकोस। सगळ्यांनी आपापली काळजी घ्या असं म्हणत त्यानं आत्महत्या केली आहे। तुम्हाला आई बाबांपेक्षा जास्त केलंस असं तो मामाला म्हणालाय।